नमस्कार हो. नमस्कार हो ना. आपलं गाव कुठलं? मिरजगी. मिरजगीत. गाव मिरजगीत, जिल्हा जिल्हा सोलापूर, तालुका अक्कलकोट, मुक्काम मिरजगी. नाव काय आपलं? संजू भीमशा गवळी. गवळी पाहुणं. हा. बर, मी काय म्हणतो मग तुम्ही अक्कलकोटमधनं इथं सांगोल्याला ही मेंढ्या आपल्याच आहेत का? हा आपल्याच आहे. बर 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 बर. आता किती मेंढ्या घेऊन आला इथं? 9 मेंढ्या. बर, 9 मेंढ्या घेऊन आला. आणि मेंढ्यांचं संगोपन तुम्ही किती वर्ष करताय पाहुणं? आता 5-6 वर्ष करता ना. 5-6 वर्ष करताय. आणि मेंढ्याचं संगोपन करून काय फायदा काय झालाय का? फायदा 20 एकर शेत घेतो ना. बर बर बर. हा 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 हा. म्हणजे मेंढी माऊलीचं संगोपन केल्यानंतर ती भरपूर तुम्हाला लक्ष्मी साथ देणार आहे. साथ दिला ना. बर बर बर. हे कोण आपले कोण आहेत? काय आपली ओळख काय? अण्णा आहे, भाऊ आहे. भाऊ आपलं नाव काय? मानतेश भीमशा गवळी. गवळी. पैलवान तुम्हीच आहे का? म्हणजे कर्नाटक महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव गाजलेलं आहे. आणि हे कोकरू कुठल्या बकऱ्याचं आहे? हे आपल्या घरातलं बकराचं आहे ना. घरात कुठल्या वंशवळाचं आहे? ते माडगळ जे आहे तिथं तिडगुन हनुमंतांकडे एक बकरा होता आमचं, चांगलं मेंढी तिथनं गाभून धरून आणलं तर जन्माचं आमच्या घरात दिलं. बर 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 बर. म्हणजे चांगल्या जातीवंत बकऱ्याची पिल्ली आहे ती. मग ती बकरा आणलं नाही तुम्ही बाजारामध्ये? आणलं ना, बकरा आणलंय. आणलंय का? बघू दाखवा जरा कसं आहे. मग दळवी पाहुणं हे बकऱ्याची वंशावळ काय? ह्याच्या वडील कुठं आहे सध्या? आता सध्या तिडगुन हनुमंतांकडे आहे का बकरी ती? आहे ना. आणि ह्याची काय वंशावळ म्हणता येईल? म्हणजे कुठल्या बकऱ्याची वंशावळ आहे नेमकं काय सांगता येईल? त्याचे वडील त्याचे वडील तिकडे त्यांनी लहान असताना आणले. त्याच्या घरात चांगलं झालं म्हणून आम्ही, चांगला माणूस आहे तुम्ही या, माझे बकरा मेंढीवर सोडता म्हणलं ना. आम्ही 2-3 मेंढ्या नेऊन गाभून धरून आणलो तिकडे. बरं बरं. आणि ह्या बकऱ्याची पिल्ली जास्तीत जास्त किती रकमेला विकली? 5 लाख, 4 लाख, 20 लाख, 30 लाख, 10 लाखापर्यंत विकले. बर 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 बर. आणि यावर तुमचा रोख होतो का उधार होतो? रोख. आम्ही कितीपर्यंत चालू झालं तेव्हापर्यंत रोख. त्यांच्या हातात मेंढर घ्यायचं, आमच्या हातात पैसे घ्यायचं. बर बर. आणि आता सुद्धा तुमच्यात काळं मोरं पिल्लू, की डपळं पिल्लू आणि बकरा तुमचा मेंढ्याला आता जत्रेमध्ये बघतोय, पिल्ली तर 1 नंबर दिसते ती. 1 नंबर. काय बाजार कसं काय सांगोलाचा? सांगोला तर चांगलं येतं, कितीपर्यंत येतं तेवढं विकूनच गेलो आम्ही. बर 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 बर. मेंढी माऊली धनगराची लक्ष्मी या चॅनलवरती आज नागपंचमी या निमित्तानं अक्कलकोटचे आपले संजू दळवई त्यांचं बंधुराज मेंढ्याचं संगोपन करते. आणि मेंढ्याचं क्वालिटी 1 नंबर. मेंढ्या बी चांगले द्या आणि बकरंसुद्धा वंशावळ चांगले द्या. आणि पिल्लीसुद्धा त्यांनी आणि चांगल्या दराने, तशी किंमत आहे तसं वस्तू बी तशी आहेत. बरं, एकदा आपलं नाव सांगा पुन्हा. संजू भीमशा गवळी. आपले मोबाईल नंबर? 951871. हां. 9518717516. आपलं नाव काय? नाव सीताराम. बरं बरं बरं. दळवी पाहुण्यानं या चॅनेलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.